एकदा सगळं वाचून घ्या. बरोबर वाटत असेल तर सह्या करू शकता. संतोष, कर साहेब. संतोष, पेन दे. भावना, एक मिनिट. आनंदी बाळा, इकडे ये. जा बा, जा. आजी आनंदी, आता आपल्या घरी काय ग, काय झालं? अरे देवा. अरे तुम्ही माणसं आहात की कोण आहात? काय हाल केले तुम्ही एवढ्या लहान लेकराचे? किती लागले पाहिलं का तुम्ही? अहो लहान आहे ती, खेळताना कुठेतरी धडपडली असेल. तर लहान मुलांना तेवढं तर लागणारच ना. एक्झॅक्टली असंच लागलं असेल तिला. असेल म्हणजे आहे. भावना, लवकर सया कर. निघूया आपण. सगळं ओके आहे. मिस्टर रवी, भाव नाही. चला आता सगळं झालंय ना, मग निघूया ना आपण. Suparna, you seem to be a nice person. Just a few words of advice. Trust me, beta. Money can't buy you everything. As I said, money can't buy love. But unfortunately, by the time you realize it, it might be too late. You need to be a little cautious. Mark my words on this. बाकी तू समजूतदार आहेसच. काळजी घ्या बाळ. निघायचं आपण. आजी बहुतेक श्रीकांत सरांना या माणसांची पारख होती आणि म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला. म्हणजे आजच्या काळात ही अशी निस्वार्थी माणसं असू शकतात. काय धाडसी होत्या त्या, काय माणसं होती. खरंच ग्रेट.
देशपांडे साहेब, झालं का? या, खूप कामं असतील तुम्हाला. ओके. मला अजिबात कल्पना नव्हती आपण सगळ्या प्रॉपर्टीवर पाणी सोडून आलो इथे. सगळा हक्कच सोडला. काय आई, अगं जानूचं लग्न झालं असतं, भावनाचं आयुष्य ट्रॅकवर आलं असतं, बाबांचं घर बांधायचं स्वप्न पूर्ण झालं असतं. एवढंच काय, या भाड्याच्या घरात राहून बघितलेली आपली सगळी स्वप्न पूर्ण झाली असती. पण आणि आनंदींचं काय दादा? त्यांना त्रास होत होता तिकडे. तुझं तिच्याविषयी असलेलं प्रेम सगळं मान्य आहे मला, पण तिला काय रस्त्यावर सोडून देणार नव्हतं आपण. तिच्या आत्याकडेच देणार होतो ना, घरी राहिली असती स्वतःच्या. अरे पण नव्हत्या राहत ना या. त्यांना साधं जेवायलाही देत नव्हते रे ते. आणि तुला माहितीये दादा, गेले अनेक दिवस माझ्या मनात फक्त एकच विचार होता, मी काय आणि कसं करू आणि आनंदींना तिकडनं सोडवून आणू. खरे रे संतोष, अरे तूच विचार कर ना, एवढ्याशा जीवाने किती हाल अपेष्टा सोसायच्या. अगं, याचा विचार तिच्या वडिलांनी पण केला असेल ना, केलाच होता. म्हणूनच तर त्यांनी विल बनवलं आणि स्वतःच्या बहिणीला हक्क देण्यापेक्षा भावनाला हक्क दिला होता. कारण त्यांना माहित होतं की ही योग्य व्यक्ती आहे तिच्यासाठी. त्यांच्या विचारांचा, त्यांच्या निर्णयाचा आपण मान नको का राखायला? बाकी काही नाही, आपण स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. अरे संतोष काय बोलतोयस? अगं, त्या गेलेल्या श्रीकांतला कळलं हिला सेटल होण्यासाठी पैशांची गरज आहे, पण तुला कळत नाहीये. अरे दादा, आईला नको तू काही बोलूस. आईने फक्त मला जे हवं होतं ना ते घडवून आणलं. तिला बरोबर माहिती होतं मला काय हवंय. आई, तू देवाला मानतेस ना? हो अरे, अगं, मग त्याने रस्ता दाखवलाय असं समजून तरी ते घडू द्यायचं होतं. अरे दादा, पण देवाने आनंदींना सोडवण्याचा मार्ग दाखवला आपल्याला. पैसाच सगळं नसतं संतोष, माणुसकीच महत्वाची असते बघ. नाही हे बघ बाळ, मला कळतंय तुला पुढची चिंता वाटते ना, आनंदीचं शिक्षण, भावनाचं पुढचं आयुष्य, पण सगळं होणार रे, सगळं ठीक होणार. आपण सगळे आहोत ना. नाही आई, प्रॅक्टिकली विचार नको का करायला? आता आपण ज्या रिक्षाने आलो त्यांनी पण बघितलं असेल ना हिला पायाला लागलंय म्हणून. म्हणून माणुसकीच्या नात्याने काय त्याने पैसे घेतले नाहीत का? घेतलेच ना पैसे. असं कसं बोलता तुम्ही? दादा अरे प्लीज. भावना, हे बघ, मी माझ्या मतावर ठाम आहे. माणुसकीपेक्षा पैसाच महत्वाचा आहे. उगाच चांगलं वाईट ही लेबल लावणं बंद करा. हे बघ दादा, मी तुझ्या इतका विचार नाही केलाय, पण आनंदींनी इथे यायला हवं होतं मला. कारण मला श्रीकांतच्या आईंना दिलेलं वचन पाळायचं होतं. आणि आनंदींशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नव्हते मी. या गोष्टींमुळे मी माझा निर्णय घेतला आणि आता यात काहीही बदल होणार नाही. व्हा, जीवावर उदार व्हा, सतत व्हा. मी जे सांगणार आहे ते कोणाला पटणार नाही, ते कोणी मानणार नाही. आणि एक सांगून ठेवतो, तुम्ही दोघींनी हा जो काही निर्णय घेतलाय ना तो मला अजिबात पटलेला नाहीये. राहू दे, मला काय करायचंय, मी जातो. अरे दादा ऐकून तरी काय नाही तर जाऊ काय. दे. भावना, आता त्याला समजावून काहीच उपयोग नाही बघ. आणि हे बघ बाळा, तू जास्त विचार करू नकोस. आनंदी तुला इथे यायला हवी होती की नाही? मग आली ती. अगं आता पुढे सुद्धा सगळं छान होणार बघ, काळजी करू नकोस. भावना आहे, मला खूप भूक लागली. अगं बाई, लक्षातच नाही आलं बघ माझ्या. चल 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 चल,
काय खाणार बाळा? आई भरव ना. भावनाताई, ही अशी अपॉर्च्युनिटी रेअरली मिळते बरं का. ॲटलिस्ट तू त्यांच्याकडून थोडे पैसे तरी घ्यायला हवे होते. नाही म्हणजे हे सगळं काही मी माझ्यासाठी नाही म्हणत आहे. हे सगळे पैसे आनंदीच्याच खर्चासाठी उपयोगात आले असते ना. खरं तर तिला सांभाळायला तिच्या शिक्षणासाठी पैसे तर लागणारच आहेत ना. एक्झॅक्टली. हेच मी भावनाला याच्या आधी कित्येकदा सांगितलंय, पण माझं कोण ऐकणार आहे. तोंडासमोर आलेला घास असा भिरकावून दिलाय. आणि कहर म्हणजे याला आईचा पाठिंबा आहे. अरे कोणीतरी बोला बाबा, तुम्ही गप्प कशाला बसताय? तुम्ही तरी बोला, तुम्हाला हे पटतंय का सगळं? हे बघ संतोष, जेव्हा तुझ्या आईने एखादा निर्णय घेतलाय तेव्हा त्यामागे नक्कीच काहीतरी योग्य कारण असणार. अरे पैसा, प्रॉपर्टी या गोष्टींना माझ्या दृष्टीने काहीही महत्व नाहीये जितकं महत्व आनंद आणि समाधानाने जगण्याला आहे. मला असं वाटतं एक कुटुंब म्हणून आपण सगळ्यांनीच एक गोष्ट समजून घ्यायची गरज आहे. की समजा जर आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीनं एखादा निर्णय घेतला तर आपण सगळ्यांनी मिळून त्याला पाठिंबा द्यायचा. जरी तो निर्णय आपल्याला मान्य नसला तरी सुद्धा. तुला तो दिवस आठवतो का? तुझ्या 10वी नंतर एक दिवस तू आमच्या दोघांकडे आला होतास. आम्हाला म्हणाला होतास की मला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची नाहीये, मला अभ्यासात फार रस नाहीये. आणि त्या दिवसानंतर आम्ही तुझ्या समोर कॉलेजचा विषय कधीही काढला नाही. तू सुरुवातीला गोंधळलेला होतास, अनेक कोर्सेस केलेस, पण आम्ही काहीही बोललो नाही. अरे कारण बळजबरीनं तुला कॉलेजमध्ये पाठवण्यात काही अर्थच नव्हता, आम्हाला कळत होतं ते. हरीश, तू जेव्हा सिंचनाशी लग्न केलंस, हिला घेऊन घरी आलास, तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून सिंचनाचं आपल्या घरात स्वागत केलं होतं. आठवतंय ना? जेव्हा आपल्या जानूला जयंतनं मागणी घातली तेव्हा हिचा हात जयंतच्या हातात देण्याचा निर्णय आपण सगळ्यांनी मिळूनच घेतला होता. आठवतंय ना तुम्हाला? अरे सुरुवातीला जानू घाबरली होती, पण तरी सुद्धा हिनं आपल्यावर विश्वास ठेवला आणि लग्नाला तयार झाली.
आता सुद्धा हेच करतोय आपण. तर भावनानं स्वतःसाठी एक निर्णय घेतलाय, तेव्हा आपण सगळ्यांनी तिच्या पाठीशी उभं राहणं ही एक कुटुंब म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. संतोष, एका आईचं प्रेम काय असतं याची कल्पना पुरुष म्हणून आपल्याला कधीच नाही येऊ शकणार. हो, पण भावना आनंदीची आई नाहीये. अरे भावनाला ठरवू दे ना, तू का ठरवतोयस? आणि एक गोष्ट लक्षात ठेव संतोष, आई मुलाचं नातं हे किती दिवसांचं आहे किंवा किती वर्षांचं आहे याला महत्व नसतं रे. एकमेकांबद्दल वाटणारी ओढ, माया असली ना की बस, आणि काही लागत नाही त्याला. तुला माहित नाहीये संतोष, अरे जेव्हा तू तुझ्या आईच्या पोटात होतास ना, हिने तुझा चेहराही पाहिला नव्हता ना, त्यावेळेस तुझ्या आईनं असा एक निर्णय घेतला होता. त्यावेळेस जर हिने तो निर्णय घेतला नसता ना तर तू अहो, अहो. अहो, नको तो विषय. काही सांगू नको श्रीनिवास. यांच्या पुढे बोलायचं म्हणजे गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बारा होता. बाबा, काय झालं होतं नेमकं? सांगा ना. अहो, लक्ष्मी, कधीतरी यांना हे कळायला हवंच. संतोष, तुझ्या आणि मंगलच्या वेळेस आईला खूप त्रास होतो. अरे डिलिव्हरीच्या वेळेस तर कॉम्प्लिकेशन्स इतकी वाढली की डॉक्टरांनी मला सांगितलं सुद्धा की तुम्ही तुमच्या बायकोचा जीव वाचवा. आणि पण लक्ष्मी हट्टाला पेटली होती. ती म्हणाली की माझी मुलं आहेत आणि काहीही झालं तरी मला ती हवी आहेत. अरे लक्ष्मीनं स्वतःच्या जीवावर उदार होऊन तुम्हा दोघांना जन्म दिलाय. तिचं मन तिला सांगत होतं की सगळं ठीक होणार आहे, आणि मीही तिच्या निर्णयाला साथ दिली. लक्ष्मीनं त्यावेळेस तो निर्णय घेतला, म्हणून तू आज हे आयुष्य जगतोयस संतोष. मला खात्री आहे लक्ष्मी कधीही इतरांबद्दल चुकीचा विचार करणार नाही. लक्ष्मीनं जो काही निर्णय घेतलाय तो मी स्वीकारलाय, आनंदानं स्वीकारलाय. आणि म्हणूनच आजपासून आनंदी आपल्या बरोबर आपल्या घरात राहणार आहे.
आपल्या कुटुंबाचा भाग म्हणून. लक्ष्मीनं जो निर्णय घेतलाय तो मला पूर्णपणे मान्य आहे. मग भले तुम्हा दोघांना असं वाटत असेल की भावनांना आनंदीच्या ऐवजी पैसे निवडायला हवे होते, मला फक्त हेच वाटत होतं बाबा की आपण आनंदीला इथे आणलं हे चांगलंच आहे, पण ऍटलिस्ट त्यांच्याकडून थोडे पैसे घ्यायला हवे होते जेणेकरून तिच्याच खर्चासाठी उपयोगी पडतील. एक्झॅक्टली, मला सुद्धा हेच म्हणायचं होतं. अगदी बरोबर आहे हनीचं. आणि यातलं काहीही झालेलं नाही. हा, फक्त एवढं म्हटलं, आजपासून ही इथे राहणार एवढं बोलून पुरेसं नाहीये. आपल्याला हेही कळलं पाहिजे की हे पुढे जाऊन जड होणार आहे. हिला सांभाळण्यासाठी पैशांची गरज पडणार आहे. तिच्यासाठी आपल्या घर खर्चामध्ये एक वेगळी अमाऊंट काढून ठेवावी लागणार आहे. आणि हो, मी त्यामध्ये अजिबात कॉन्ट्रीब्युशन देणार नाही. हा, आबा आणि भावना देणार असतील तर ठीक आहे, मग राहू द्या आनंदीला इथे. यापुढे मला काही बोलायचं नाही. मला माझं कोणी तसंही काही ऐकत नाही. जाऊ दे. लक्ष्मी. हा, आता खर्चाचं म्हणाल तर खर्च वाढणारच आहे ना. कुठून आपण एवढं सगळं मॅनेज करणार आहोत, नाही का? ए अलाराम, तू जा बाबा. तू एक दमडी देत नाहीस. तू काही बोलूच नकोस. मी येतो. आणि जरा ये. अहो, काळजी नको करू. भावनी, हे कधीच विसरू नकोस. काहीही झालं ना तरी तुझे आई बाबा नेहमी तुझ्या पाठीशी. ताई, तू मला खूप आवडतेस. माझं ना इन्स्पिरेशन आहेस तू. म्हणजे कसली भारी आहेस तू. तू त्यांच्या घरी गेलीस, प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या केल्यास आणि सरळ त्यांना म्हणालीस घ्या तुमची प्रॉपर्टी, आणि आनंदीला आपल्याकडे घेऊन आलीस. ताई, खरंच यार, तू ना ग्रेट आहेस. आनंदींपुढे त्यांची संपत्ती माझ्यासाठी काहीच नाहीये जानू. कदाचित आज आपल्याला असं वाटेल की पुढे जाऊन आपल्याला पैशांची जास्त गरज लागणार आहे, पण माणसांपेक्षा पैसा कधीच जास्त महत्वाचा नसतो ग. म्हणजे जेव्हा आपल्याला खरी गरज असते ना, तेव्हा पैशापेक्षा आपल्या आजूबाजूला आपली जवळची माणसं असावीत असंच आपल्याला वाटतं. आणि खरंच आपल्या जीवाला जीव देणारी माणसं आपल्या आजूबाजूला असतील ना,
तर न सांगता ती आपलं दुःख ओळखतात, आपल्याला धीर देतात, आणि तेच जास्त महत्वाचं आहे ना ग. प्रेमाची जागा पैसा कधीच नाही घेऊ शकत. खरं आहे ताई तुझं. तू आनंदीसाठी ते सगळं काही करतेस जे एक आई आपल्या मुलांसाठी करते. मी जेव्हा जेव्हा आनंदींकडे पाहते ना, तेव्हा तेव्हा मला वनजाही आठवतात. जेव्हा त्यांना श्वासही नीट घेता येत नव्हता ना, तेव्हा त्यांना आनंदींची काळजी वाटत होती. आनंदी तुझी मुलगी. मला नाही माहिती त्यांनी माझ्याकडून का वचन घेतलं असेल, पण मला आतून कायम असं वाटतं की माझं आणि आनंदींचं काहीतरी नातं आहे. म्हणून आता मी ठरवलंय, मी यापुढे माझ्या मुलीसाठी जगणार आहे. त्यांनी आनंदी राहण्यातच माझं सुख आहे. आई आणि भावना जे काही वागल्यात ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. मी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धुंडा मारून घेतली. नाहीतर काय यार दादा, मला सुद्धा त्यांचा खूप जास्त राग आला. मुळात भावनाताईला जर माझ्याबद्दल जराही वाटलं असतं ना, तर ती अशी अजिबात वागली नसती. मला एक कळत नाही, किमान तिने त्यांच्याकडून पैसे तरी घ्यायला हवे होते, म्हणजे मी माझं स्टार्टअप सुरू करू शकलो असतो. पण नाही. बरं ते जाऊ दे, किमान त्या श्रीकांतकडून एक कंपनी तरी घ्यायला हवी होती आणि ती मला द्यायला हवी होती, हो की नाही? पण नाही, तेही नाही केलं. माझं ना नशीबच फुटकं आहे. मला असं वाटतं ना, सगळं माझं मलाच करावं लागणार. नाही रे हरीश, कसं आहे ना, तुझ्या स्टार्टअप बद्दल जेवढ्या बढाया मारतोस ना, तू स्वतः काम पण करतोस, उत्साहाने सुरू पण करतोस, पण नंतर सगळं गणतं. तुला तग धरून राहता येत नाही. त्यामुळे तुझ्या स्टार्टअप साठी तुला पैसे देणं म्हणजे पैसे दान करण्यासारखं. नाही, पैसे दान करण्यासारखं पण होऊ नाही शकत, कारण पैसे दान केले तर टॅक्स मध्ये तरी बेनिफिट मिळतो ना. हा दादा काय बोलतोयस यार तू? अरे तू तरी असा बोलू नकोस ना. अरे तूच असा बोलत असशील तर लोक कशी विश्वास ठेवतील माझ्यावर? माझा तुझ्यावर विश्वास आहे रे हरीश, पण पैसा आला ना की माझा कोणावरही विश्वास नसतो. तुला सांगतोय, जर तू 1 रुपया कमावलास ना, तर तो 1 रुपया पण तुझ्या सेव्हिंग मध्ये ऍड झाला पाहिजे. तेवढे सगळे पैसे ऍड झाले ना की तुझ्याकडे बाकी पैसे उरतच नाही. त्यामुळे दुसऱ्यांना काही देण्याचा प्रश्नच नाही. मग तू 1 रुपया कमव किंवा 10 रुपये कमव, जे काय होतं ते सेव्हिंग, आणि मग पैसे वाढतच राहतात, वाढतच राहतात, वाढतच राहतात. हो ना? म्हणजे माझ्या स्टार्टअप साठी जर पैसे वापरले तर ते सुद्धा वाढतच जाणार, वाढतच जाणार, वाढतच जाणार, हो की नाही? नाही रे, अरे वेळ म्हणजे पैसा, कष्ट म्हणजे पैसा, बचत म्हणजे पैसा, आणि या तिघातलं तू काहीच करत नाही. त्यामुळे कसे वाढणार? म्हणजे दादा, तुला माझ्यापेक्षा जास्त पैसा इम्पॉर्टंट आहे का? हो. आणि तुझ्याकडे जेवढा जास्त पैसा तेवढी या जगात तुला सगळ्यात जास्त किंमत. या जगात माणुसकीला काही किंमत नाहीये, चांगुलपणाला काही किंमत नाहीये. ज्या माणसाकडे सर्वात जास्त पैसा, त्या माणसाला या जगात सर्वात जास्त किंमत. लक्षात ठेव. हो? हवी आहे तुला? सिद्धू, हे बघ फोटोज बघ, ह्याच्यातले बघ. हे बघ, ही मुलगी खूप सुंदर दिसते. बघ ना. बघ तरी, हातात तरी घे फोटो. तुला काय? तू बघ ना आधी, कशी वाटली? आई तू थांबव हे सगळं. ठेव रे. छान आहे की नाही? काय झालं, नाही आवडली का?
उंचीला कमी वाटतेय का? आपण दुसरी बघू ना, आहे ना. हे बघ, ही बघ, ही कशी वाटली मुलगी? अरे सिद्धू, खरंच बघ ना, किती सुंदर आहे ही मुलगी दिसायला. काय झालं? सावळी वाटतेय का? बरं ठीक आहे, थांब एक मिनिट. हे बघ, ही मुलगी तर खूप सुंदर आहे. एक तर जास्त शिकलेली सुद्धा आहे आणि तुमचा जोडा खरंच खूप छान दिसेल रे. आई थांबव ना हे सगळं. ए थांब रे, काय चाललंय तुमचं? हा, ह्या असल्या शहरातील मुलीशी माझ्या सिद्धूचं लग्न लावणार तुम्ही? आणा त्या फोटो इकडे, आणा. हे असे सगळे फोटो दाखवून त्याला गोंधळात टाकू नका. सिद्धूला कशी मुलगी आवडते हे मला चांगलं माहिती आहे. मी निवडतो त्याच्यासाठी मुलगी. काय हो, यांना मुलगी उंच हवी, शिकलेली हवी, गोरी हवी, किती त्या अपेक्षा? तुम्हाला काय वाटतं, यांना इतकी परफेक्ट मुलगी मिळेल का? खरं तर ना, मला असं वाटतंय की हे सगळं ना माझ्यापेक्षा जास्त उजवी सून मिळावी ना, म्हणून चाललंय. खरं सांगू का, तुझ्यापेक्षा दुसरं कोणी सुंदर नाहीच याच्यात. मला एक प्रश्न पडलाय. हा बोल. आपल्या सिद्धूचं यांना नक्की किती मुलींशी लग्न लावायचं आहे? इकडे बघ, तू त्यांना जाऊन विचार जा. जा रे. अरे एखादी तुला पण शोधून देतील. पावलं. हे थांबा रे, मला एक गोष्ट कळत नाहीये. काय? सिद्धूचं वहिनींवरती इतकं प्रेम आहे, मला सांगत का नाहीये सगळ्यांना? सिद्धूच्या मनात नेमकं काय आहे ते त्यालाच माहित. भावना हे बघ, छान आहे ना? छान आहे. आणि हे बघ किती क्यूट आहे. पप्पा, मला एक कॉल घ्यायचा आहे, अर्जंट आहे जरा. मी आलोच. एक मिनिट ऐक, थांबा. सिद्धू, हॅलो, हाय मॅडम. हॅलो, मिस्टर गाडे पाटील. काय झालं, म्हणजे परत काही प्रॉब्लेम नाही ना झालं? नाही नाही नाही, प्रॉब्लेम एकच होता आणि तोही तुम्ही सॉल्व्ह केला. आनंदी हरवल्यावर तुम्ही त्यांना शोधून काढलं. तुम्हाला त्या वेळेवर सापडला म्हणून आज त्या माझ्या सोबत आहेत. तुमची खूप मदत झाली हो मला. अहो, मी काही नाही केलंय मॅडम. देव सांगत होता, मी फक्त फॉलो करत होतो. सगळं त्यानेच घडवून आणलंय. बरोबर आहे तुमचा. देवच सगळ्या गोष्टी घडवून आणत असतो, पण त्यासाठी देव तुमच्यासारख्या माणसांची निवड करतो. अहो, काय बोलताय मॅडम, मी काही देव माणूस वगैरे नाहीये. नाही, पण तुम्हाला मी जितक्या वेळा थँक्यू म्हणेन ना तितकं कमीच आहे. पण तरी मी पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू म्हणते, अगदी मनापासून. मॅडम, खरंच सांगतोय, थँक्यू बोलायची गरज नाहीये. सिद्धू एवढा खुश कसा वाटतोय? वहिनींचा नंबर मिळाला 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 मिळाला. ए, कसं काय शक्य? नाही नाही, तुम्हाला नाही मॅडम. आणि मॅडम लक्षात ठेवा, तुम्हाला कधीही मदत लागली ना, बिंदास कॉल करा. बरं, बाय मिस्टर गाडे पाटील. बाय बाय मॅडम.
आई तो खालचा फोटो बघा, किती सुंदर आहे ती मुलगी दिसायला. ए थांब थांब, अरे कुणाचा फोन होता? हा ते काही नाही, ते इलेक्शनचाच कॉल होता ना, ते त्याच्याच संबंधित बोलत होतो. इलेक्शन बद्दलच बोलत होतास ना, मग ते तेवढं लाजायला काय झालं? नाही नाही अहो अहो एक एरिया आहे, तिथून आपल्याला पाहिजे तितके वोट्स मिळत नाहीयेत. हो आठवलं आठवलं. पाहिलं संपत, काहीही झालं तरी याचं राजकारणातलं लक्ष काही कमी होत नाही. म्हणून मी नेहमी म्हणते ना, हा अगदी यांच्या आजोबांवरती गेलाय. अरे पण त्यांच्याशी नंतर पण बोलू शकला असतास ना. आता सांग, यातली कुठली मुलगी तुला पसंत आहे? सांग पटकन. हे बघ, अरे अरे बाप रे, लाईट्सच गेलो. आपल्याकडे जनरेटरही चालत नाहीये ना. आता कसे बघणार फोटो? जाऊ दे, उद्याच बघतो ना फोटो. हा बेस्ट आहे. चल सिद्धू सिद्धू, अरे सिद्धू थांब. सिद्धू, अधिराज, ते जनरेटरचं बघा, त्याला फोटो बघता येतील. चालेल. लक्ष्मी, हा? यातली पहिली पत्रिका देवाला ठेव आणि दुसरी जयंतला देऊया. बर. जयंतरावांची. संतोष, हरीश, तुम्हाला पण तुमच्या मित्रमैत्रिणींना द्यायचे असतील ना? घे, ठरवा आता तुम्ही. दादा ते अर्ध्यामध्ये दे. हा दे. जानू, आजीचा आशीर्वाद घे बघू. हो. सुखी राहावा. आता लग्न होणार आहे, सुखाने संसार. आजी, हिला म्हणावं भरपूर खा आणि वजन वाढव, कारण जयंतराव खूप लाड करायला लागलेत ना हिचे. मग ते लाड पचवायला जरा ताकद हवी की नको? काय ग? तू जा रे दादा. आई बाबा, मी कॉलेजला निघते, उशीर होतो. मी जागा. हो, चल येते. सांग ना. अगं लग्न होईपर्यंत तरी चिडवू दे. आई, जान्हवीचं लग्न होतंय हो आपल्या. हो ना ग. आई, लग्न म्हणजे एक प्रकारचं सेलिब्रेशन असतं ना. ऍक्सिडेंट झाला. भावनाच्या लग्नात आम्ही खूप स्वप्न पाहिली होती देवा. तुझे आशीर्वादही घेतले होते, पण तरी सुद्धा लग्न नाही. तेव्हा जान्हवीच्या लग्नात असं काही घडू देऊ नकोस. तिचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. हात सोडते तुला. तुझा आशीर्वाद असू दे.